मंडळी, कोकणातील खाद्यसंस्कृती ही निसर्गाशी अतूट नातं जपणारी आहे. कोकणातील प्रत्येक सण, उत्सव आणि परंपरेत अन्नाला विशेष स्थान आहे. साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोकणात फणसाला कैऱ्या यायला सुरू होते आणि ह्या फणसाच्या कुयरीपासून फणसाची भाजी बनवली जाते. अगदी मोजकेच जिन्नस घेऊन ही भाजी बनवली जाते आणि तीच आता आपण भाजी बघणार आहोत कशी बनवतात. आमच्याकडे जी फणसाची भाजी बनवली जाते त्याच्यात प्रामुख्याने तिळकूट हे जास्त वापरले जाते. त्याचबरोबर तिखट, हळद आणि बाकीचे इतर जिन्नससुद्धा याच्यात वापरले जातात. जी फणसाची जी कुयरी असते तिची जी बाहेरचं जे आउटर शेल असतं ते व्यवस्थित साफ करून त्याच्यानंतर तिचे छोटे छोटे भाग करून मग ती उकडली जाते आणि त्याच्यानंतर ती या मसाल्यांमध्ये तिळकूट वगैरे टाकून मिक्स केली जाते. त्याच्यानंतर कढईमध्ये असं तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकून तो कांदा व्यवस्थित परतवला जातो आणि परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे मिक्स केलेलं जे फणसाचं जे स्मॅश केलेला चुरा आहे तो अगदी त्या कांद्यात टाकून मग तो अगदी परतवून घेतला जातो आणि चांगला वाफेवरती शिजवला जातो. आणि फणसाची भाजी प्रामुख्याने तांदळाची भाकरी गरमागरम त्याच्याबरोबर खाण्यात एक वेगळीच मजा आहे. आणि जेव्हा हे चांगलं परतून झाल्यानंतर त्या फणसाच्या भाजीला माझी आजी धुरी द्यायची. धुरी म्हणजे काय, तर जी फणसाची भाजी पूर्ण तयार झाली की त्याच्यामध्ये जो पानाचा विडा असतो तो ठेवायचा आणि त्याच्यावरती जो निखारा असतो, चुलीतला निखारा, पूर्वी चूल असायची तर तो चुलीतला निखारा घ्यायचा, त्या पानावरती ठेवायचा आणि वरून तेल सोडायचं आणि ते जी कढई किंवा जे काही आहे त्याच्यावरती झाकण ठेवून अगदी 20 ते 25 मिनटं तो धूर अगदी असा आतमध्ये मुरून द्यायचा. मग त्याला असा एक वेगळा स्मोकी अरोमा येतो आणि त्याची चव म्हणजेच एक वेगळीच चव असते. तर मंडळी, गरमागरम फणसाची भाजी आता तयार आहे आणि ती आता भाकरीसोबत खाण्यात एक वेगळीच मजा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.